आणि यानंतर सर्वात मोठी गुड न्यूज पाहूयात। बाप्पाच्या उत्सवात महाराष्ट्रासाठी चांगली बातमी समोर येते। महाराष्ट्रामध्ये यावेळी खूपच चांगली जलसंपन्नता दिसून आली आहे। राज्यातल्या धरणांमध्ये 83% पाणीसाठा उपलब्ध असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या वर्षापेक्षा यावर्षी 19% पाणीसाठा जप्त आहे, जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे। मराठवाड्यातील जायकवाडी धरण हे 100% भरलेलं आहे आणि गेल्या वर्षी आजच्या दिवशी जायकवाडीत फक्त 32% पाणी उपलब्ध होतं आणि यावेळी हा पाणीसाठा 100% भरल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रासाठी ही महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतो। तर याबाबत पालघरच्या धामणी धरणावरून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितू पाटील। जितू, खरं तर ही महाराष्ट्रासाठी आनंदाची अशी बातमी म्हणावी लागेल। याचाच परिणाम म्हणजे जे राज्यातली सर्व महत्त्वाची धरणं आहेत, या धरणांच्या पाणी पातळीत देखील चांगली वाढ झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतीचा प्रश्न असेल, हा मिटलेला पाहायला मिळतोय। मी पालघरच्या धामणी धरण परिसरात आहे। या धरण क्षेत्रामध्ये देखील मोठा पाऊस झाल्याने हे धरण सध्या 98% इतकं भरलेलं आहे। एकंदरीत बघितलं तर पालघर राज्यातली जी महत्त्वाची धरणं आहे यांची स्थिती बघितली तर कोयना धरण सध्या 99% भरलेलं आहे। भंडारा धरण 100%, जायकवाडी धरण 95%, राधानगरी धरण 98%, भातसा धरण 97%, मोडकसागर धरण 99%, तानसा धरण 98%, बारावी धरण 100%, तिलारी धरण 98%, मध्य वैतरणा 97%, उजनी धरण 100%, वारणा धरण 97%, गरणा धरण 96%, गंगापर धरण 95%, बीड मांजरा धरण 73%, खडकवासला धरण 84% इतकं भरलेलं आहे। एकंदरीत बघितलं तर राज्यामध्ये सर्वच ठिकाणी जो आहे तो समाधानकारक असा पाऊस झाला आहे आणि याचाच परिणाम म्हणजे आता जी राज्यातली महत्त्वाची सर्व धरणं आहेत ही आता पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत आणि याचाच आता जी येणारी परिस्थिती आहे यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा मग शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न आहे तो मिटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गौरी।